मराठवाड्यातले 4 जिल्हे बुधवारी रात्री भूकंपानं हादरले. हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यातला सर्वात मोठा धक्का हा 4.6 रिश्टर स्केलचा नोंदवला गेला. भूकंपाच्या हादरानं नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर भूकंपानं हादरलं. लागोपाठ 4 हादरे, नागरिकांमध्ये भीती. हिंगोलीत 9 वर्षात 35 वेळा हादरे. वेळ मध्यरात्रीची. गाढ झोपेत असलेला मराठवाडा भूकंपाच्या धक्क्यानं हादरला. सलग 4 धक्क्यांनी हिंगोलीसह परभणी, नांदेड, लातूर हे जिल्हे थरथरले. मध्यरात्री 1:30 ते पहाटे 3:30 वाजेच्या दरम्यान म्हणजे अवघ्या 2 तासात हिंगोली जिल्ह्यात एकापाठोपाठ एक 4 मोठे हादरे जाणवले. पांगराशिंदे आहे, शिर्ली आहे, त्यानंतर काकडदाबा आहे, त्यानंतर खापरखेडा आहे. या ठिकाणी जे आहे एक आपल्या बरेच वर्षापासून जे आहे ते भूकंपाचे एपिसेंटर्स आहे आणि त्यामध्ये जे आहे आता ह्या वर्षी जे आहे आणखीन भूकंपाची जी ती तीव्रता आहे तो पण वाढलेली आहे. आज जे आहे आम्ही सकाळी गावामध्ये गेलो, ज्या ठिकाणी पांगराशिंदे होता आणि खापरखेडा होता, शिर्ली होता, त्या ठिकाणी जे आहे आम्ही असं दिसण्यात आलेलं आहे की काही ठिकाणी ज्या ठिकाणी पत्र्याचे शेड होते वरचे, तो जे आहे ते कोसळलेले होते. रात्री 1:37 पहिला धक्का बसला. पहिल्या धक्क्यामध्येच माणसं काय केले, बरेचसे घाबरले. घाबरताना बाहेर झोपत असताना बाहेर येताना माणसं धडपड करताना उठले, काही पडले, काही अशा पहिल्या धक्क्यामध्ये त्याने काय केलं, संपूर्ण बाहेर आले आणि थोडासा काही वेळ थांबले. काही 25% लोक मधात गेले. पुन्हा दुसरा धक्का बसला, ते बी बाहेर आले. अशी जवळजवळ एक आमच्या कंजारा गावची लोकसंख्या 1,500 आहे. 1,500 पैकी एकही गावात त्या 2 धक्क्याच्या नंतर एकही माणूस घरात गेला नाही. टोटल माणसं रस्त्यावर होते. रस्त्यावर डुकल्या दिल्या, त्याने रात्र जागून काढली. 2 तासात 4 वेळा भूकंप होण्याची जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे. पहिला धक्का रात्री 1:37 तीव्रता 4.6 रिश्टर स्केल, केंद्रबिंदू शिरळी गाव. दुसरा धक्का रात्री 2:15 तीव्रता 3.6 रिश्टर स्केल, केंद्रबिंदू काकडदाभा. तिसरा धक्का तीव्रता 3.9 रिश्टर स्केल, केंद्रबिंदू काकडदाभा. चौथा धक्का पहाटे 3:23 तीव्रता 4.1 रिश्टर स्केल, केंद्रबिंदू काकडदाभा. या धक्क्यांमुळे औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा आणि आमदरी गावांमध्ये घरांना मोठे तडे गेले आणि मातीच्या घरांची तर पडझड झाली. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातही भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांना रात्र अक्षरशः जागून काढावी लागली. शासनाला एवढीच विनंती आहे की गावातील जवळपास 50 ते 60 घरं, शाळेचे भेगा पडलेले आहेत आणि त्याचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी आणि काय होत आहे याची शहानिशा करावी. हिंगोली दख्खनच्या पठारातील इंट्राप्लेट क्षेत्रात मोडतो. या प्रदेशातील प्राचीन भूभ्रंश वेळोवेळी सक्रिय होत असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलंय. गेल्या 9 वर्षात हिंगोली जिल्ह्यात तब्बल 35 वेळा भूकंपाचे धक्के बसले. भूकंपशास्त्र विभागानं हिंगोली जिल्ह्यातील सातत्यानं होणाऱ्या भूकंपाची माहिती घेण्यासाठी आणि कारणांचा शोध घेण्यासाठी 7.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलाय. मात्र 6 महिन्यांपासून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. शासन नेमकी कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतंय का, असा प्रश्न त्यामुळे आता उपस्थित होतोय. प्रशासनाने देखील आता अनेक ठिकाणच्या जे नुकसानीचे पंचनामे करावे, नुकसानीची पाहणी करावी अशी मागणी नागरिक करतात. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून, जवळपास 4 वर्षापासून जे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, याकडे प्रशासनाने या कारणांचा शोध घ्यावा, नेमके का धक्के जाणवतात आणि याचा संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी आता नागरिक करताना पाहायला मिळत आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलंय. 4, 4:15, 4:30 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे. परंतु आता सोशल मीडियामध्ये जे आहे बरेच आव्हान असे होऊ लागलेले आहे की आता भूकंप परत येणार आहे, आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, अशाप्रमाणे आपण सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका.
भूकंपाच्या या धक्क्यातून नांदेडमधले नागरिक सावरत असताना शहरातील कुठल्याही इमारतीला नुकसान झालं नाही. मात्र वर्षभरापूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील बांधलेल्या पुलाचा भाग कोसळला. भूकंपाच्या धक्क्यानं हा भाग कोसळल्याचा दावा पुलाचे बांधकाम करणाऱ्या KTIL कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरनं केलाय. हा पूल जो आहे तो पूल मध्यातून हा जॅन खूप दिवसापासून पहिले वाकत होता. कोणी लक्ष दिलं नाही ह्या गोष्टीकडे आणि हा जॅन तुटला समजा पूर्ण मध्यभागून पूर्ण ढसडला समजा पुला. या ठिकाणी KTL कंपनीचे टेक्निशियन वगैरे सर्व आलेले आहेत. त्यांना विचारलं असता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रात्री जो अर्थक्वेक झालेला आहे त्याचा तो परिणाम आहे आणि या ठिकाणी आता काम सुरू आहे. या ठिकाणी आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही मार वगैरे नाही किंवा मालमत्तेचं नुकसान नाही आहे. लातूरचे नागरिक अजूनही किल्लारीचा प्रसंग विसरू शकले नाहीत. भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं लातूर जिल्हाही मध्यरात्री जागा झाला. लातूर शहर आणि निलंग्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवानं याही ठिकाणी जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावं, अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रशासनानं आवाहन केलंय. हिंगोली आणि परभणीहून गजानन वाणी, लातूरहून वैभव बालकुंदे आणि नांदेडहून सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.